काही नाती रक्ताच्या नात्यापेक्षा त्यागामुळे कितीतरी मोठी बनतात. इतकी मोठी बनतात की ती प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरतात. मी एक सत्यकथा वाचली आणि वाटलं ती तुमच्या सर्वांसोबत शेअर करावी. ही कथा आहे 51 वर्षाच्या त्या बहिणीची, जिने आपल्या 48 वर्षाच्या भावासाठी केवळ जबाबदारीच उचलली नाही, तर संपूर्ण आयुष्य त्याची आई बनून जगली. आई वडील गेल्यानंतर तिने स्वतःची नोकरी सोडली, स्वतःची स्वप्न मागे ठेवली. लग्न करण्याचं वयही निघून गेलं आणि तिने लग्नही केलं नाही. कारण तिला वाटलं, जर तिनेही स्वतःचा संसार थाटला तर तिच्या भावाचा आधार कोण बनेल. आज जेव्हा लोक स्वतःच्या नात्यांपासून दूर पळताना दिसतात, तेव्हा ही बहीण आपल्याला आठवण करून देते की हे प्रेम ही फक्त बोलण्याची गोष्ट नसते, ते निभावण्यासाठी कधी कधी संपूर्ण आयुष्य पणाला लावावं लागतं. जरा विचार करा, तिने आपल्या आयुष्याचं एक रोजचं ध्येय ठरवलं आहे, आपल्या भावाची सेवा करणं. आणि हाच तिच्या जीवनाचा उद्देश आहे की कोणत्याही परिस्थितीत आयुष्यभर आपल्या भावासोबत राहायचं. ज्या वयात लोक आपल्या मुलांच्या लग्नाची तयारी करत असतात, त्या वयात ही बहीण आजही आपल्या भावाचा हात घट्ट धरून उभी आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत ती त्याच्या सोबत असते, त्याची सेवा करते आणि ज्यांची सेवा करते त्याच्यामध्येच ती देवही पाहते. अशी नाती रोज निर्माण होत नाहीत. हा त्याग, माया आणि निस्वार्थ प्रेमाचा जिवंत आदर्श आहे. आजच्या कलियुगात अशा माणसांची खूप गरज आहे. तुमच्या आयुष्यातही जर असा एखादा माणूस असेल ज्याने तुमच्यासाठी स्वतःचं सर्व काही बाजूला ठेवलं असेल, तर आज त्याला मनापासून धन्यवाद नक्की म्हणा. कारण प्रत्येक त्यागाची किंमत पैशांनी चुकवता येत नाही, ती फक्त सन्मान आणि प्रेमानेच फेडता येते. आणि म्हणूनच अशी नाती प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरतात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आणि ही सत्यकथा आवडली असेल तर या बहिणीबद्दल तुम्ही काय सांगाल? या भाऊ बहिणीच्या जोडीबद्दल तुमचं मत काय आहे? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.